महानगरपालिकेच्या अधिकाऱ्याने अक्षरशः अमानुषपणे त्या केबिन्स काढल्या, अक्षरशः JCBनं उकरून काढल्या त्या केबिन। शिंदे गटाची तथाकथित वसुली केंद्र त्वरित काढावीत, अन्यथा त्याच्या शेजारी शिवसेनेच्या केबिन्स उभ्या करणार, शिवसेना उबाटा गटाचा इशारा। नोकरी असो वा लग्न, चष्म्याची अडचण आता होऊ देऊ नका। नंदादीप नेत्रालयात या आणि तुमच्या चष्म्यापासून मिळवा कायमची मुक्ती, कारण आता चष्मा घालवण्याची लासिक शस्त्रक्रिया फक्त 32,999 रुपयात। शिवाय 5,000 रुपयांपर्यंतचे लासिक स्क्रीनिंग अगदी मोफत। ऑफर मर्यादित कालावधीसाठी। तर वाट कसली बघताय, आजच कॉल करा 92-2000-1000। नंदादीप नेत्रालय, न्यू शाहूपुरी, कोल्हापूर। दृष्टी म्हणजे नंदादीप। महापालिकेत प्रशासन गोरगरिबांच्या टपऱ्या, केबिन्स आणि हातगाड्यांवर कठोर कारवाई करत असताना शहरातील रस्त्यांच्या कडेला उभारलेल्या तथाकथित समाजसेवेच्या नावाखाली सुरू असलेल्या वसुली केंद्रांकडे दुर्लक्ष का केले जाते असा आरोप शिवसेना उबाटा गटाच्या वतीने करण्यात आला। अतिक्रमण विभागाला अशा ठिकाणी कारवाई करण्यास नेमकी कोणती अडचण आहे असा प्रश्नही उपस्थित करण्यात आला। या निषेधात यावेळी महापालिकेसमोर जोरदार ढोल वाजवत घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला। अतिक्रमण करणाऱ्या शिंदे गटाचा दरम्यान या मागण्यांचे निवेदन उपायुक्त किरण धनवाडे यांना देण्यात आलं। यावेळी जिल्हाध्यक्ष रविकिरण इंगवले यांनी कोल्हापूर महापालिकेचे अधिकारी कोणाच्या तरी दबावाखाली काम करतात का असा सवाल उपस्थित केला। कोल्हापूर महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये अतिक्रमण केलेल्या लोकांच्या केबिन्स काढण्यात आल्या। महानगरपालिकेच्या अधिकाऱ्याने अक्षरशः अमानुषपणे त्या केबिन्स काढल्या। केबिन्स काढताना त्यांनी कसली गय केली नाही, अक्षरशः JCBनं उकरून काढल्या त्या केबिन। आणि हे योग्य आहे का? गोरगरिबांना अशा पद्धतीची वागणूक देऊन महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना काय मिळवलं? अगदी तशा पद्धतीचं जिथं जिथं महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये अतिक्रमण केलं शिंदे गटाच्या कार्यालयानं, शिंदे गटाच्या नेते मंडळींनी, गटनेत्यांनी जे कोण असतील ते, त्या केबिन्स मी आता या पोस्टरद्वारे दाखवल्या। अधिकाऱ्यांना पत्र दिलं तरी ती केबिन्स हटवत नाहीत। अधिकारी वर्ग हा कुणाच्या तरी आधिपत्याखाली किंवा कुणाच्या तरी दबावाखाली काम करतो, आज निदर्शनाला आलं। त्यांना आम्ही शिवसेनेतर्फे, सर्वच शिवसैनिकांच्या तर्फे, पदाधिकाऱ्यांच्या तर्फे आम्ही त्यांना आज एक निवेदन दिलं, येणाऱ्या थोड्याच कालावधीमध्ये तुम्ही त्या केबिन्स हटवा। शिंदेंची जी टेंडर कार्यालय आहेत, टेंडर केबिन्स, महसूल विभाग शिंदेंचा, तो हटवला नाही तर खरे कार्यकर्ते शिवसैनिक रस्त्यावर उतरतील। बाळासाहेब ठाकरेंची ओरिजिनल शिवसेनेच्या माध्यमातून आम्ही त्यांच्याच बाजूला जशाच्या तशा केबिन्स उभारू। मग त्यानंतर आमच्या केबिनला जो कोण हात लावायला येईल त्याच्याशी आम्ही 2 हात करायला देखील तयार आहोत। दरम्यान अतिक्रमणाबाबतचे निवेदन महापालिकेचे उपायुक्त किरण धनवाडे यांना निवेदन देण्यात आले। या आंदोलनात नगरसेवक सुनील मोदी, नगरसेविका प्रतिज्ञा उत्तुरे, मंजित माने, विशाल देवकळे, राजू यादव, रीमा देशपांडे, अनिता ठोंबरे, सागर साळुंके, विकी मोहिते, शुभांगी साळुंके यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते। माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा।